अमरावती में राज्य सरकार द्वारा निर्मित दिवंगत नेता रासू गवई स्मारक का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों गुरुवार को किया गया। इस अवसर पर भारत के सरन्यायाधीश न्यायमूर्ति भूषण गवई, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, राज्य मंत्री पंकज भोयर, एडवोकेट आशीष देसवाल, न्यायमूर्ति भूषण गवई की माता कमलाताई गवई, सांसद डॉक्टर अनिल बोंडे सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। अशी संकल्पना केली की नुसतं स्मारक म्हणजे पुतळा आणि काही इमारत अशी उभी न करता एक अशी आपण तिथे वास्तू उभी करू अमरावतीला की ज्या वास्तूचं पूर्ण अमरावतीकरांना त्याचा उपयोग घेता येईल। माझ्यासाठी आजचा दिवस हा म्हणजे अतिशय आनंदाचा असा दिवस आहे की मला वाटते फार कमी अशा मुलांना भाग्य लाभत असेल की त्यांच्या वडिलांच्या स्मारकाच्या प्रसंगी एक प्रमुख पाहुणा म्हणून उभं राहणे। नियतीच्या मनात असेल की भूमिपूजन त्यांच्या जन्मदिवशी झालं, त्यांच्या जयंती दिवशी झालं, तर त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या जयंतीच्या दिवशीच झालं पाहिजे। आणि मला आज आनंद आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित आहेत। एक अतिशय उत्तम दस्तऐवज म्हणून आज ते पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे। पुढच्या काळामध्ये दादासाहेबांच्या जीवनातले जे विविध पैलू आहेत या पैलूबद्दल कुठलीही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती आपल्या याच्या विधानमंडळाने छापलेल्या पुस्तकामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यासोबत हे स्मारक देखील आपण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला की विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हे स्मारक करायचं। याचा अजून दुसरा टप्पा बाकी आहे की ज्याच्यामध्ये एक मोठं ऑडिटोरियम अजून आम्ही तयार करणार आहोत, एम्फी थिएटर तयार करणार आहोत। हे सगळं करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की ते केवळ स्मारक राहू नये तर विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या नवीन पिढीकरता एक असं स्थान निर्माण झालं पाहिजे की ज्या ठिकाणी जाऊन नवीन पिढीला प्रेरणा देखील मिळाली पाहिजे, नवीन पिढीला त्या ठिकाणून काही शिकता देखील आलं पाहिजे।